नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न सध्या राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आलेला आहे. त्यामागचं कारण म्हणजे यापूर्वी पीक विमा संदर्भातील जे अपडेट आलेले होतं त्यानुसार 15 जानेवारीपासून पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होतील असे सांगण्यात येत होतं. परंतु आता 15 जानेवारी उलटून गेलेली आहे, 1 फेब्रुवारी आलेली आहे. परंतु आतापर्यंत पीक विम्याचं काहीच अपडेट समोर आलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना सध्या हा मोठा प्रश्न पडलेला आहे की पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होतील. तर बघा, यंदा खरीप हंगाम 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात पीक विमा योजना ही केवळ पीक कापणी परवान्यावर आधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. म्हणजे आधीचे जे काही ट्रिगर होते ते रद्द करून फक्त कापणी परवान्यावर आधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. त्यातच कापूस आणि तूर हे 2 पीक वगळता इतर सर्व पिकांचे पीक कापणी प्रयोग जे आहे ते पार पडलेले आहेत आणि त्यांचा अहवाल सुद्धा राज्य सरकारनं केंद्र सरकाराकडे पाठवलेला आहे. त्यामुळे आता पीक विमा येण्यास नेमकी अडचण कुठे येत आहे हेच आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटाकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. गेल्या काही दिवसात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत. ते अगदी खरं आहे, पण गडबड करू नका. हे पैसे या वर्षीचे म्हणजे 2025च्या खरीप हंगामाचे नाहीत. तर मग हे पैसे कुठले आहेत? तर हे पैसे एकतर फळ पीक विम्याचे आहेत किंवा बुलढाणा जिल्ह्यासारख्या काही ठिकाणी जी मागच्या वर्षी 90 कोटीची थकबाकी होती ती ही रक्कम. त्यामुळे जर तुमच्या मोबाईलवर अजून मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, कारण 2025 खरीप पिकाचे पैसे अजून कोणालाच मिळालेले नाहीत. मग आता तुम्ही विचाराल, भाऊ मग आपल्या खरीपाचे पैसे नक्की कुठे अडकले? तर याचं उत्तर असं आहे की राज्य सरकारने आपलं काम चोख केलंय. त्याची पंचनामी माहिती आणि आपला विम्याचा हप्ता कंपन्यांना दिलाय. पण खरी अडचण आली आहे ती वर म्हणजे दिल्लीला. तर केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवर एक तांत्रिक अडचण म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम असल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे पैसे सोडण्याची प्रक्रिया तिथेच थांबली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार कदाचित येत्या आठवड्यात किंवा त्याला अजून 8 ते 10 दिवसही लागू शकतात. ज्या दिवशी हे पोर्टल सुरळीत होईल त्या दिवशी सर्वात आधी सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका या पिकाचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, कारण यांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत. पण जे कापूस आणि तूर उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मात्र थोडी अजून वाट पाहावी लागेल, कारण कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग आणि उत्पन्नाची आकडेवारी काढण्याचं काम अजूनही काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे कापूस आणि तुरीचा विमा मिळायला कदाचित मार्च किंवा एप्रिल महिना उजाडू शकतो. यावर्षी पीक विम्याची रक्कम मागच्या वर्षीसारखी मोठी असेलच असं नाही, कारण यावर्षी विम्यातून अनेक नियम वगळले आहेत आणि भरपाई फक्त पीक कापणी प्रयोगावर ठरणार आहेत. आणि इतिहास सांगतो की जेव्हा फक्त पीक कापणी प्रयोगावर भरपाई ठरते तेव्हा रक्कम थोडी कमी येते. त्यामुळे खूप मोठ्या रकमेची अपेक्षा ठेवू नका. पण जी मदत मिळेल ती आपल्या हक्काची असेल. तर थोडक्यात सांगायचं तर पोर्टलची तांत्रिक अडचण 8 दिवसात सुटली तर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोयाबीनचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. जशी नवीन अपडेट येईल किंवा पहिला हप्ता पडायला सुरुवात होईल तसा मी लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेनच. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आणि सबस्क्राईब करा.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.